नमस्कार मंडळी. आज गुरुवार 3 सप्टेंबर 2020. आज आपल्या अनुपम वारीची दिंडी क्रमांक 21. आपण नेहमीप्रमाणे एका श्लोकाने सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपल्या मंडळाच्या सौ सुरेखाताई लिमये पुन्हा एकदा आपल्या समोर निळोबारायांचा एक अभंग घेऊन आले आहे. आज मी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मुद्दामच घेतलं. निळोबारायांबद्दल असं सांगितलं जातं की तुकाराम महाराजांना त्यांनी मनाने गुरु मानलं होतं. त्यांच्या दर्शनाची अतिशय ओढ लागली होती निळोबारायांना. त्यांचं दर्शन व्हावं म्हणून त्यांनी काय काय नाही केलं. शेवटी त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केलं. पण तुकाराम महाराज तर वैकुंठास गेलेले होते. निळोबारायांच्या जीविताची काळजी वाटून प्रत्यक्ष पांडुरंगानेच त्यांना दर्शन दिलं. पण निळोबारायांना कोणाची ओढ लागली होती तर तुकाराम महाराजांच्या दर्शनाची. म्हणजे ती ओढ इतकी लागली होती, इतक्या तीव्रतेने होती की ते पांडुरंगाला विचारायला लागले, येथे तुझं लागी बोलाविले कोणी. हाच अभंग घेऊन आज सुरेखाताई आपल्याला याच अभंगाचं निरूपण करणार आहे. तर जाऊया आता सुरेखाताईंकडे. चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीत निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. गुरुगीतेतला हा श्लोक आहे. गुरुचा महिमा सांगणारा. काय आहे बरं तो? तर गुरु तत्व जे आहे ते चैतन्य आहे, ते प्रकाशमान आहे, ते शांत आहे. आकाशाच्याही पलीकडे त्याचं अस्तित्व आहे, म्हणजे आकाशाला व्यापून टाकणारं अस्तित्व आहे. इंद्रियांच्या जाणीवांच्या पलीकडचं ते आहे. आणि त्याही पलीकडे नादबिंदू आणि कला याच्याही वरचं स्थान हे गुरुचं आहे. असा हा गुरुचा महिमा सांगणारा श्लोक मी मुद्दामूनच घेतला की आत्ताच रंजनाने तुम्हाला सांगितलं की निळोबांचा मी अभंग घेतलेला आहे. त्या गुरु शिष्याच्या अनेक जोड्या आपण ऐकिवात आहे आपल्याला अध्यात्मातल्या व्यवहारातल्या. तर संत तुकाराम आणि निळोबा ही गुरु शिष्यांची जी जोडी आहे त्याच्याविषयीचा हा जो काही अभंग आहे की येथे तुझ लागी बोलाविले कोणी, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, येथे तुझ लागी बोलाविले कोणी. तर खरोखर पांडुरंगाला तिथे निळोबांनी प्रश्न केलेला आहे. तर पहिले आपण बघूया की संत काय आहेत. गुरुविषयी मी बोलणार आहे आधी. आणि संत तर गुरु जे आहेत, गुरु महिमा हा सगळ्यांना माहित आहे. कारण आता मी जो श्लोक वाचला त्याच्यात अर्थ सांगितला की त्याचं किती स्थान उच्च पदावर आहे. तर गुरु हे तत्व आहे, गुरु ही परंपरा आहे. म्हणजे देहातला गुरु आणि त्या गुरुचं जे आचरण आहे, त्याचं जे नाम आहे, त्यांनी जी साधना केलेली आहे ती फार महत्वाची आहे. आणि म्हणून गुरु तत्व हे ज्याला समजलं आहे, ज्या भक्ताला, तो त्याची परंपरा पुढे नेतो. परंपरा म्हणजे ती तत्व पुढे घेऊन जाणं. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला खूप उच्च स्थान दिलेलं आहे, भगवंताच्याही पेक्षा. तर मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की गुरु महिमा आपल्या सगळ्यांना खूप माहित आहे. एका वाक्यात जर काही सांगायचं गुरुबद्दल म्हटलं तर काय आपण सांगूया. तर मुख्य म्हणजे गुरु हे आपल्याला मार्गदर्शन नुसतं करत नाही, तर आपल्या अंतरंगात डोकावून पाहायला सांगतात की आपल्यातले काय
गुण जसे आपल्याला वाखाणण्यासारखे असतात, गुरु वाखाणतोच पण दोष पण ते सांगतात. आणि त्याच्या पलीकडे जाऊन गुरु काय करतो, तर आपला जो मार्ग आहे त्याच्यात येणारे जे अडथळे आहेत, बाधा आहेत, त्या ते दूर करतात आणि ते सहज रीतीने करतात. आणि म्हणून गुरुचं स्थान जे आहे हे खूप उच्च पदावर आहे. आणि मग संत परंपरा ही आपल्या भारतीय संस्कृतीचा तर अमूल्य ठेवा आहे, असं मी म्हणते, अमोल ठेवा आहे. कारण काय की महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण तर इतकी संतांची मांदियाळी होऊन गेली आहे, अगदी ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत. या संत मंडळींनी काय केलं, तर सत्य जे आहे, ज्ञान, त्याचा प्रकाश समाजाला दिला. म्हणजे काय, तर संत या शब्दाचीच कोड अशी केली जाते की सत म्हणजे सत्य. ज्यांना सत्य या विश्वाचं कळलेलं आहे, गूढ कळलेलं आहे, ते संत. मग ते संतांच्या विषयी कोणी साधू म्हणतं, कोणी संन्यासी म्हणतं, कोणी बैरागी म्हणतं, कोणी विरक्त एखादा पुरुष असेल त्याला म्हटलं जातं. पण हे संत जे आहेत हे सदाचाराने युक्त असतात, त्यांचं आचरण हे अनुकरणीय असतं. आणि मग ते मार्गावर त्या भक्तांना घेऊन जातात. तर आपल्याला माहित आहे की संतांची काही 3-4 लक्षणं एक महत्वाची मी सांगते, की एक म्हणजे तो सतत हरीमध्ये म्हणजे परमेश्वरामध्ये तो गुंग असतो, दंग असतो, हरीशी जोडलेला असतो. दुसरं महत्वाचं म्हणजे की त्याचं उत्कट असीम प्रेम भगवंतावर असतं संतांचं, आणि वैराग्य असतं. आणि वैराग्याबरोबर संत काय करतात, तर श्वासाने जे काही नामसाधना करतात ते नाम त्यांच्या शिष्यांना देतात. तर ही लक्षणं ज्या पुरुषामध्ये आहे त्याला संत म्हटल्या जातात. आता संतांना सत्य ज्ञान झालेलं असतं कशाचं, ते हे विश्व जे आहे हे सतत बदलणार आहे. आणि ते बदलत असताना त्याच्यातलं जे परिवर्तन आहे त्याच्याशी तुम्ही कसं अकोमोडेट व्हायचं, म्हणजे त्याच्याशी तुम्ही कसं ऍडजस्ट व्हायला हवं, कसं त्याच्याशी जुळवून घ्यायला हवं, ते सांगतात संत. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन की ईश्वर जो आहे तो एकमेव सत्य आहे या जगामध्ये, तो आधी आहे, तो अनंत आहे, तो सर्वांमध्ये आहे. मग तो सर्वांमध्ये आहे म्हटल्यानंतर त्याचा अंश तुम्ही जर ईश्वरावर एवढं प्रेम करतात आहे भक्त, तर त्या भक्ताला संत सांगतात की त्या ईश्वरा इतकंच प्रेम तू या जगावर कर, या जगातल्या प्रत्येक माणसावर कर. हा उपदेश त्या ठिकाणी संतांकडनं असतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की संत जे आहेत हे त्या भक्ताला सन्मार्गावर घेऊन जातात. आणि मग भागवत धर्म काय आहे, तर भगवंताचा जो धर्म तो भागवत धर्म, अशी सोपी परिभाषा आपण जर केली तर भगवंत हा सगळ्यांच्या चराचराला व्यापून उरलेला आहे. तर त्याच्यावर प्रेम करणं, त्याचे जे नियम आहे, त्याचे जे काय म्हणता येईल एक समाज रचना आहे किंवा त्या प्रकृतीच्या काही व्यवस्था आहे, त्याच्या अनुषंगाने माणसांनी वागणं हेच खरं भागवत धर्माचं प्रतीक आहे असं मला वाटतं. तो भगवंत तिथे चराचरामध्ये आहे ना. तर मग भगवंताचा धर्म काय, त्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे, कारण विष्णुमय जगत म्हटलेलं आहे आपण. तर त्या जगतावर त्याचं खूप प्रेम आहे ईश्वराचं. मग तेच प्रेम मानवाने ईश्वरावर दाखवलं, किंवा म्हणजे आता ईश्वर आपल्याला काही दिसत नाही, पण त्यांनी ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्याच्यावर ते प्रेम करणं म्हणजे त्याचे नियम पालन करणं, त्याच्या चौकटीमध्ये राहणं आणि मर्यादांचं उल्लंघन न करणं. हे आपण केलं नाही म्हणून आज बघा किती परिस्थिती जी आज ओढवली आहे. त्याचं भगवंत म्हणजे भागवत धर्म किती वरच्या लेवलनी विचार करतो हे मला इथे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये ज्ञान, वैराग्य, प्रेम हे सगळं आहे. म्हणजे आणि सगळ्यात त्याच्या कळस म्हणजे भक्ती आहे. प्रेम म्हणजेच भक्ती, निष्ठा. तर ते समर्पण असे अनेक अर्थ घेतले जातात भक्तीचे. तर तो भागवत धर्मामधले जे इतके संत झाले, तर ते ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत. आणि मग आपण काय म्हणतो की ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. तर मी आता पुढे असं म्हणते की निळोबा झाले पांडुरंगाच्या गळ्यामधली तुळस. कारण या ठिकाणी ना निळोबा हे तुकारामानंतर त्यांनी ज्या भागवत धर्माचा सगळा प्रचार प्रसार जो केलेला आहे तो वाखण्यासारखा आहे हो.
आणि त्या निळोबांचं चरित्र जे आहे ते आपण आता बघणार आहोत आधी, आणि मग अभंगाविषयी आपण घेऊया. तर महत्वाचा भाग असा आहे की या निळोबाचं नावच मुळी निळोबा आहे, म्हणजे निळकंठ, कुलकर्णी अण्णा. आणि आपल्याला माहित आहे की निळकंठ भोलेनाथ आहे. तो भोलेनाथ अतिशय उदार असतो, अतिशय प्रेमळ असतो. तसाच स्वभाव हा निळोबांचा आहे. तर ते निळोबा जे आहेत, त्यांचा हा जो अभंग आहे, येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलासी का. तर हे का म्हणतात आहे ते, तर आताच सांगितलं की तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले होते आणि नंतर निळोबांचं देहूला जाणं झालेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं की आपल्याला आपले गुरु दिसले नाही. मनोमन त्यांनी गुरु मानले होते, ते का मानले होते, कसे मानले होते, ते पुढे येणारच आहे. पण त्यामुळे त्यांची उत्कंठता इतकी होती की मी गुरुला पाहू शकलो नाही, आणि म्हणून ते म्हणतात आहे की, आणि मग ते ध्यास लावतात तर विठ्ठल येतो, म्हणून ते म्हणतात येथे तुझं लागी बोलाविले कोणी. तर ते निळोबा जे आहे यांचं आपण जीवनचरित्र थोडक्यात बघूया. की ते नाशिकचे होते राहणारे, म्हणजे नाशिक जवळ एक घोड नदी म्हणून एक ठिकाण आहे, आणि तिथे आपल्याला असं दिसेल की 1635 मध्ये शिरूर एक गाव होतं, त्या गावी त्यांचा जन्म झाला. आता मुकुंदपंत कुलकर्णी जे आहे ना, हे अतिशय शिवाची उपासना करणारे सत्यशोधक, अतिशय काय म्हणता येईल निष्ठावंत असं त्यांचं ग्रहस्थाश्रम होता. पण आणि ते कुलकर्णी पद असल्यामुळे तिथे काय श्रीमंत होते, खूप भरपूर पैसा होता, पण मुलबाळ नव्हतं. आणि म्हणून त्यांनी ज्या मंदिरामध्ये ते सेवा करायचे रामलिंगाच्या, त्याला त्यांनी एका महाशिवरात्रीला विनंती केली की हे भोलेनाथा, मला तू काही मूलबाळ दिलेलं नाही, तरी मूल मला व्हावं, असं त्या ठिकाणी ते प्रार्थना करतात. आणि ती प्रार्थना केल्यानंतर असं होतं की काही दिवसांनी तो अभिषेक झाल्यानंतर त्या रामलिंगावर त्यांना एक पुत्रप्राप्ती होते. पण ती पुत्रप्राप्ती होण्याच्या आधी त्यांना दृष्टांत दिला जातो त्यांच्या वडिलांना की तुला एक सुंदर मुलगा होईल, तो अतिशय रूपवान असेल, अतिशय गुणवान असेल, अतिशय सत्शील असेल, पण तो संत असणार आहे. आणि हा दृष्टांत दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांची बायको जी होती राधाबाई, त्या गर्भवती राहिल्या. आणि गर्भवती राहिल्यानंतर त्यांचा खरोखर घरामध्ये आनंदी आनंद झाला, पैसा भरपूर होता. त्यामुळे त्यांचे खूप भरपूर लाड केल्या गेले, डोहाळे पुरवल्या गेले, डोहाळ जेवण झालं. पण तरी त्या खुश नव्हत्या. तर त्या खुश का नव्हत्या, तर त्यांनी विचारलं कुलकर्ण्यांनी, म्हणजे की काय झालं, मी इतकं सगळं केलंय, पण त्यामुळे मी खरं सांगू का, मला ना पंढरपूरला जायचं आहे आणि त्या विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे, हे त्यांचे डोहाळे होते. आणि मग खरोखर कुलकर्ण्यांनी काय केलं, तर सगळा लवाजमा तयार केला, घोडे, पालख्या, कारण ते जागीरदार होते ना, त्यांना गावाच्या गावं मिळालेली होती. त्यामुळे त्यांनी पालख्या तयार केल्या, घोडे स्वार तयार केले, संरक्षणाकरता त्यांनी सैनिक बरोबर घेतले. मग भांडी कुंडी स्वयंपाकाचं सगळं, आचारी वाढपे सगळं, असा लवाजमा घेऊन 30-35 माणसं पंढरीच्या त्या वारीला निघाले. आता अंतर बरंच होतं, निघाले ते अक्षय तृतीयेला निघाले ते घरनं. आणि वाटेमध्ये मग ठिकठिकाणी स्वयंपाक करणं, मग तिथे थांबल्यानंतर कीर्तन व्हायचं, भजन व्हायचं, त्याच्याबरोबर नामाचा गजर व्हायचा, असं मजल दर मजल करत 5-6 दिवसांनी ते पंढरपूरला जाऊन पोहोचले. पंढरपूरला गेले तेव्हा नवमी होती आणि चतुर्थ प्रहर चाललेला होता. तर ते लगेच तिथे दर्शन घेऊन आले पंढरीच्या त्या विठू माऊलीचं. त्यांनी अक्षरशः त्यांच्या पायाला कर्कतून अशी जशी मिठी मारतात तशी ती मारली. आणि नंतर मग त्यांचं दर्शन घेतल्यावर त्यांच्या कानी शब्द आले की आज तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे. आणि ते इतके खुश झाले राधाबाई आणि ते, की ते चंद्रभागेच्या किनारी गेले. आणि तुकारामाचं किंवा तुकोबाचं जे काही हे आहे, रसाळ वाणीनं जे कीर्तन सुरू झालं, ते ऐकून ती माऊली मंत्रमुग्ध झाली. इथे मला सांगावं असं वाटतं की गर्भसंस्कार काय आहे. तर पहिलं तिथे वाणी झालेली होती शंकराची की तो संत होणार आहे. तर तो संत काय होणार, त्याची बीज इथे रोवल्या गेली की त्या वाळवंटामध्ये ते दाम्पत्य, ते रसाळ कीर्तन ऐकून झाल्यानंतर ते गर्भामध्येच त्या संताचे संस्कार नकळत निळोबांवर झाले.
आणि मग हे दोघं जण पायी पडले, त्यांच्या जे काही जमलं ती बिदागिरी म्हणतात किंवा बिदागी त्यांना दिली आणि नंतर मग काही दिवस पंढरपूरला राहून ते परत आपल्या गावी परत आले. आता परत आल्यानंतर प्रतिपदेला, श्रावण शुद्ध प्रतिपदेला निळोबाचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ते मूल अतिशय कोड कौतुक आणि इतके देखणे होते. म्हणजे मी निळोबांचा फोटो पाहिल्यावर खरोखर म्हणजे किती तेज आणि किती सुंदरता आणि मोहकता त्यांच्या चेहऱ्यावर आहे. तर तो बालक वाढायला लागला आणि मग काय झालं, घरातल्या लोकांनी त्याच्यावर संस्कार करायला सुरुवात केली. कारण ते स्वतः शिवभक्त होते, घरामध्ये सतत नामस्मरण होतं. तिसऱ्या वर्षी त्यांना सर्व स्तोत्र जे आहेत ती पाठ झालेली होती आणि मग त्यांनी ठरवलं की या मुलाचं लवकर आता मुंज केली पाहिजे लवकर. आणि 5व्या वर्षी त्यांची मुंज झाली. ते काळेभोर गोलाकारामधले केस, तेजपुंज असा त्यांचा चेहरा आणि मुख्य म्हणजे कपाळी गंध लावल्या गेलं, गळ्यामध्ये त्यांच्या उपनयन झाल्यामुळे अ, त्या ठिकाणी हे घातलं गेलं, काय म्हणतात त्याला, यज्ञोपवीत. आणि मग नंतर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा पण घातल्या गेल्या. आणि अतिशय भाग्यवान हे, की त्या पंचक्रोशीमध्ये जे विद्वान असे, ज्यांचा काशीपर्यंत डंका गेलेला होता विद्वत्तेचा, ते जे पुलोपाध्याय जे होते, शेषाचार्य पोळ, यांनी त्यांच्या कानामध्ये गायत्री मंत्र दिला आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे ब्राह्मणाची जी कर्तव्य आहेत, जी निष्ठा आहे, त्याच्याविषयी त्यांनी संस्कार केले. असे हे निळोबा स्मरणशक्तीमध्ये, पाठांतरामध्ये इतके काही माहीर होते, की त्यांचे एक स्नेही होते पलोबा म्हणून, शेजारी राहायचे. तर त्यांनी पाहिलं की हा बालक जो आहे अतिशय हुशार आहे. तर त्यांनी त्यांच्या 7-8 पिढ्यांचे जे काही ग्रंथ होते 300-400, ते सगळे यांना दिले. आणि मग काय, ज्ञानाची जी सुरुवात झाली ती घोडदौड म्हणतात ती थांबलीच नाही. त्यांनी एक पाठोपाठ एका पाठोपाठ ज्ञानेश्वरी आहे किंवा गीता आहे किंवा महाभारत आहे किंवा एकनाथी भागवत आहे, सगळं त्यांनी वाचून काढलं आणि ते अभ्यासाला लागले. आणि खूपच म्हणजे त्यांचं तेज त्यामुळे वाढत गेलं. 16व्या वर्षी आई-वडिलांनी विचार केला, इतक्या उशिरा मुलगा झाला तर त्याचं आपण लग्न करावं. ते लग्न झालं त्यांचं आणि एका वर्षाच्या आत त्यांचं पितृत्व गेलं आणि मातृत्व पण काही दिवसांनी गेलं आणि मग ते एकाकी झाले. एकाकी झाल्यानंतर जरी लग्न झालेलं होतं, संसारात होते ते, तरी पण इतक्या लहान वयामध्ये संसाराची जबाबदारी आली आणि अफाट संपत्ती असल्यामुळे भाऊबंदकी त्यांच्या वाट्याला आली. ते भाऊबंदकीला ते कंटाळले आणि मग त्यांनी विचार केला, की पैसा काय हा नंतरही मिळेल आपल्याला. कारण पैशाचा हिशोब ठेवणं हेच त्यांचं काम होतं ना सरकारी. त्यामुळे गावामध्ये हे काय करायला लागले शेवटी, की भगवंताच्या निष्ठेमध्ये आणि भगवंताच्या मध्ये इतके लीन झाले, की त्यांना व्यवहाराचा विसर पडायला लागला. आणि हे पाहून आणि ज्ञानेश्वरी म्हणा किंवा तुकोबाचे अभंग म्हणा किंवा अ, भगवद्गीता म्हणा, ही सगळी त्यांना पाठ असल्यामुळे गावातल्या जे बाया बापड्या होत्या त्यांना ते घेऊन बसत मंदिरात. आणि कारण त्यांचं पुजारी पद पण होतं ना, त्यामुळे त्यांना ते कीर्तनामधनं त्या सगळ्या कथा सांगत असत. पण त्याचा परिणाम काय झाला, की हे जे भाऊबंदकीच्या त्याच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर बालंट आलं, त्यांच्यावर आरोप केला गेले आणि ते अतिशय बिनधास्त होते. बिनधास्त म्हणजे याचा अर्थ ईश्वरावर त्यांचा सगळा हवाला होता आणि आपल्या आचरणावर. आणि त्यामुळे त्यांचं आचरण इतकं शुद्ध असल्यामुळे ते कचेरीत गेले आणि ते म्हणाले, अहो काय झालंय, काय हिशोब पाहिजे तुम्हाला, मी हवा तो द्यायला तयार. आणि एकही हिशोबामध्ये पैसा सुद्धा तिथे काही फरक पडला नाही. आणि मग त्यांनी विचार केला, की आपल्या ईश्वरी चिंतनामध्ये ही सगळी बाधा आहे, ही मायेची. तर आपण हे सगळं सोडून जाऊया गाव. आणि म्हणून ते ते गाव सोडून पारनेरला जातात. आणि पारनेरला गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सारखा एकच विचार येतो, की मी भगवंताला केव्हा पाहीन त्या विठुरायाला. कारण जशी आईला ओढ होती, तीच त्या मुलामध्ये आली. पंढरपूरला जायचं म्हणून ते पंढरपूरला निघाले. आणि पंढरपूरला गेल्यावर काय केलं, पहिले जेव्हा वेश
म्हणतो ना आपण वेस जी असते याची म्हणजे जिथे सुरू होते शहर किंवा गाव, त्या वेशीवरच त्यांनी मस्तक ठेवलं आपलं आणि ते रजकण जे होते मातीचे ते आपल्या कपाळाला लावले आणि धावत सुटले विठ्ठलाच्या दर्शनाला, गेले तिथे. आणि ते गेल्यानंतर त्यांनी काय केलं, तर सुकुमार साजिरे ध्यान धरिले जघनरी, विटेवरी दिव्य रूप कोटी कंदर्प ओवाळिले. म्हणजे ते गेले धावत आणि विठ्ठलाचं दर्शन, विठ्ठलाला न पाहता आधी त्याला त्याचे पाय धरले आणि मग ते सुंदर मनोहर रूप पाहिलं. आणि ते रूप कसं होतं त्याचं वर्णन केलंय की कोटी मदन, त्याचं सौंदर्य काय असेल ते ओवाळून टाकावं त्या विठ्ठलावरनं, असं ते रूप पाहून गहिवरून गेले. आणि मग दृढ आलिंगन दिल्यानंतर ते काय म्हणतात त्या ईश्वराला, मना बुद्धीसी भूलली, मना बुद्धीसी भुली, इंद्रिये गुंफोन राहिली, निळा म्हणे तनु प्राण गेली, आपणा विसरून. म्हणजे काय, तर मन आणि बुद्धी ही कशाला वश झाली, इंद्रियांना, इंद्रियांच्या सगळ्या जे काही चोचले आहेत, आवडी आहेत, त्याच्यामध्ये ती गुंतली. आणि हे ईश्वरा, मी अनंत अपराधी आहे की माझं मन, बुद्धी, शरीर हे सगळं तुला विसरून गेलं. आणि मग पंढरपूरला एक आठवडा राहिले, तिथे त्यांनी खूप कीर्तनं केली, खूप भजनं गायली, नाचले, दंगून गेले अगदी त्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये. आणि एकट्या विठ्ठलावर त्यांनी 150च्या वर अभंग लिहिले. इतकं त्या विठ्ठलाचं रूप त्यांनी पहिल्यांदा प्रथम पाहिल्यावर जो आनंद झाला. आणि मग ते काय पुढे ते मग कुठे गेले, तर ते आळंदीला गेले. आळंदीला गेल्यावर त्यांनी काय म्हटलंय बघा, बोलविता बोले वेद म्हैसा सुबुद्ध स्वरान्वये, काय येऊ न करा देवा, भिंती चालवा निश्चेष्टित, शिष्या लागे देता बोध न लागे पलार्ध निमिषही, शिष्या लागे देता बोध न लागे पलार्ध निमिषही, निळा म्हणे ज्ञानेश्वरा मज अंगीकारा रंगा दिना. इतके सुंदर शब्द आहेत ना त्यांचे, मी हे मुद्दामून घेतले एवढेच करता की ते म्हणाले, हे ज्ञानेश्वरा, ज्या तुम्ही त्या रेड्याकडनं वेद बोलवून घेतले, ती निश्चेष्टित झालेली भिंत तुम्ही चालवली आणि शिष्यांना इतका तुम्ही जो बोध केला एका पलार्धामध्ये म्हणजे क्षणामध्ये आणि फळामध्ये, मी मात्र काही ते घेऊ शकलो नाही, याचं मला वाईट वाटतं. आणि म्हणून ते म्हणतात, निळा म्हणे ज्ञानेश्वरा, तुम्ही मला अंगीकारा, माझा स्वीकार करा, मी अतिशय रंक आहे, अतिशय दीन आहे. आणि मग समाधी समोर त्यांनी कीर्तन केलं, स्वरचित त्यांनी ज्ञानेश्वरांची आरती त्या ठिकाणी म्हटली. देवस्थानातर्फे त्यांच्या कीर्तनाची त्यांना बिदागी दिल्या गेली. त्यावर ते काय म्हणाले बघा, कोणतीही न धरुनी आशा, बजावे जगदीशा कीर्तनाचे. कोणती आशा करून भजन करू नये किंवा कीर्तन करू नये. का करू नये त्याचं उत्तर ते देतात आहे, मग तो कृपेचा सागर उतरील पार भवसिंधू. जर तुम्ही निष्काम कर्म, तर हा भगवंत तुमचा हा संसाराचा जो भवसिंधू आहे तो पार करेल. अशा प्रकारचे विचार हे निळोबांचे आहे. तेथून ते देहूला गेले, 40 दिवस देहूला होते. आणि देहूला गेल्यानंतर काय झालं की तिथे कान्होबा जे त्यांचे भाऊ तुकाराम महाराजांचे आणि नारायण त्यांचा मुलगा आणि त्यांची शिष्या जी होती ती बहिणाबाई, ते या तिघांनी ना तुकाराम महाराजांच्या विषयी इतकं भरभरून त्यांना सांगितलं चरित्र. आणि त्यांच्या सगळ्या सवयी म्हणा किंवा त्यांचे जे अभंग आहे म्हणा किंवा त्यांची सगळी दिनचर्या म्हणा, इतकी जवळनं अनुभवली त्यांनी. आणि मग निळोबांना मनोमनी वाटलं की माझे गुरु मला का नाही भेटले. कारण ते जेव्हा देहूला पोहोचले त्याच्या काही थोडे दिवस आधीच तुकाराम महाराजांचं वैकुंठाला ते गेलेले होते. आणि मग मला सद्गुरूची आता तेव्हा गुरुकृपा होणार हा प्रश्न त्यांच्या समोर आला. आणि मग त्यांनी निश्चय केला की आपण आता गुरुचं दर्शन आपल्याला नाही, पण त्या गुरुचा जो वसा आहे नामस्मरणाचा तो तर मी ठेवणारच आहे. मग ते 40 दिवस तिथे राहून त्यांनी काय केलं असेल, तर ज्ञानेश्वरी आणि तुकोरामाची किंवा तुकोबाची गाथा ही सगळी त्यांनी लिहून काढली. इतके ते त्याच्यात दंगून गेले म्हणजे. आणि मग पुढे काय झालं की ते परत जेव्हा गावी आले तेव्हा ते म्हणाले, मला काही तुकारामाचा ध्यास त्यांचा काही सुटेना.
आणि म्हणून त्यांनी 7 दिवस अन्न पाणी सोडून दिलं आणि ते एकतर्फी एकटे अगदी कृश होऊन गेले, पण त्यांनी ते नामस्मरण त्या गुरुचं सोडलं नाही. आणि ते इतके त्याच्यात गुंगून गेले की भगवंताला प्रश्न पडला की आता हे उपाशी राहतात आहे, काय होणार. म्हणून मग विठ्ठल जो आहे तो त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये अवतीर्ण होतो आणि उभा राहतो. तेव्हा तेव्हा अभंग इथे आता सुरुवात होईल अभंगाची. आणि त्याचा अर्थ की येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थिले वाचून आलासी का. हे भगवंता मी तुला नाही बोलवलं, मी माझा गुरुचा ध्यास घेतलेला आहे, मला गुरु हवे. आणि मग त्यांची अवस्था कशी झाली बघा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. एकीकडे ईश्वर दिसतो आहे आणि एकीकडे ध्यास आहे गुरुचा. आणि तो सुवर्ण मध्ये कसा साधावा हे त्यांना समजेना. आणि तरी तो बॅलन्स त्यांनी ठेवला, कारण त्यांना माहित होतं की ईश्वरापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. कारण काय की गुरुगीतेतला आपण आता श्लोक ऐकलाच, त्याच्यात सांगितलंच मी की ते चैतन्य आहे, ते शाश्वत आहे, ते आदी आहे, ते अनंत आहे, ते आकाशाला व्यापून टाकणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी निळोबाने अक्षरशः विठ्ठलालाच प्रश्न केला की मी तुला काही बोलवलं नाही. कारण काय तर तो पुढे काय म्हणतात ते की प्रार्थिल्या वाचून आलास का. मी काही तुला बोलवलं नाही, प्रार्थना पण केली नाही, मी फक्त देवाला माझ्या गुरुला बोलवत होतो. आणि त्यांना का नको होते विठ्ठल. मी एक विचार केला की विठ्ठला एवढा ईश्वर समोर उभा आहे, तर त्यांना नामसाधना हवी होती. आणि ती नामसाधना विठ्ठल कसा देणार, विठ्ठलच आपलं नाव सांगणार का घ्यायला. म्हणून त्यांना प्रार्थना केली की मला तू नको आहे, मला माझे गुरु हवे आहेत. आणि मग त्याच्यानंतर पुढे ते म्हणतात प्रल्हादा कैवारी दैत्या ते दंडाया स्तंभी देवराया प्रगट होई, तैसे मज नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. आता विठ्ठलाशी रोखोक बोलल्यानंतर थोडेसे ते परत रोखोक म्हणजे काय की त्यांनी आपली व्यथा सांगितली की जसं आपण असतो की नाही, की मी समजा माझी इच्छा आहे की माझ्या एका मैत्रिणीला जाऊन भेटायचं घरी तिच्या, आणि ती नसेल आणि तिच्याऐवजी तिची बहीण माझ्याशी किती गप्पा मारल्या तिने, तरी मैत्रिणीशी जो आनंद मिळणार आहे मला तो तिथे मिळणार नाही. इथे सेम तसंच आहे की निळोबांना तो संवाद साधायचा होता गुरुशी, जो ते ईश्वराशी साधू शकले नसते. आणि म्हणून ते म्हणतात आहे की प्रल्हादा कैवारी, हे भगवंता मला माहित आहे की प्रल्हादाच्या रक्षणाकरता तू धावून आला, त्याला त्याची गरज होती. आपल्याला माहित आहे की विष्णूचे जे 10 अवतार आहे त्याच्यामध्ये हिरण्यकश्यपूला मारण्याकरताच म्हणून हा जो अवतार झाला नरसिंहाचा, आपल्याला माहित आहे की मत्स्य कूर्म वराह आणि नरसिंह हे 4 अवतार जे आहे सत्ययुगातले अवतार आहे. आणि त्याच्यामध्ये या प्रल्हादाच्या रक्षणाकरता म्हणून भगवंत तिथे आलेले आहेत. तर ते म्हणतात की माझ्याकडे काही असं काही संकट आलेलं नाही, कारण तसं पाहिलं तर निळोबाचं जीवन हे खूप आनंदमयच होतं. त्यांच्या पैसा अडका कधी कमी नव्हता, कशालाच काही कमी नव्हती त्यांच्याकडे. त्यामुळे ते म्हणतात असं काही माझ्यावर संकट आलं नाही. पण बघा की सर्व मायेचं आवरण अवतीभोवती असताना, सगळे आनंद असताना आणि सगळी सुख पायाशी असताना ईश्वराशी ते जोडलेले होते. हे निळोबाच्या चरित्रातनं आपल्याला पदोपदी जाणवतं. आणि जेव्हा ते रंक झाले तेव्हाही त्यांनी तोच निष्ठाभाव तिथे ठेवलेला आहे. तर याच्यामध्ये निळोबा जे म्हणतात की मला असं काही संकट आलेलं नाही, तू कशाला आलास इथे, प्रगट कशाला झाला. आणि मुख्य म्हणजे तुझे श्रम वाया गेले याचं त्यांना वाईट वाटतं. फुकट श्रम केले ना, म्हणजे तू ज्या उद्देशाने आला तो सफल झालेला नाही त्याचं मला वाईट वाटतं, असं निळोबा म्हणतात आहे. म्हणजे इथे जे आहे शब्द की तैसे मज नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केले किंवा केला. तर त्या श्रमाचं वाईट वाटतंय त्यांना की तू फुकट हे श्रम केले रे ईश्वरा, मला वाईट वाटतंय, मी माझ्या गुरुला इथे अधिष्ठान देणार आहे. आणि मग पुढे ते म्हणतात की आता हा गोपवेशामध्ये जो आहे ना विठ्ठल, त्या विठ्ठलाला ते म्हणतात की निळा म्हणे आम्ही न ओळखूच देवा, निळा म्हणे आम्ही न ओळखूच देवा, तुकयाचा धावा करीत असे. मी तुला ओळखत नाही,
मी ओळखतो आत्ताच्या क्षणाला फक्त माझ्या गुरूंना, आणि ते म्हणजे तुकाराम महाराजांना. आणि म्हणून ते परमेश्वराला म्हणतात की मी तुकाराम महाराजांचाच पाठपुरावा करतोय, मला त्याच्याच नामाचा ध्यास आहे. असे हे धन्य निळोबा आहेत की प्रत्यक्ष भगवंत उभा ठाकला तरी गुरुचाच ध्यास घेऊन ते बसले. कारण ते 40 दिवस त्यांचे जे घालवले त्यांनी देहूला, त्या सान्निध्यामध्ये त्यांनी जे आपल्या गुरुचं वर्णन ऐकलं, गुरुचा जो अनुभव घेतला, जो साक्षात्कार तिथे त्यांना काही झाला असेल, त्याच्यामुळे ते त्यांचे जे अभंग आहेत किंवा त्यांचे जे काही तुकारामाचे, ते स्वतः त्याच्यामध्ये खूप एकरूप झाले. असे हे निळोबा की ज्यांचं आपण आता जीवन आणि त्याच्या अभंगाचा एक सरळ सोपा अर्थ बघितला. पुढच्या वेळेस जो आहे तो संत म्हणजे काय, भागवत धर्म म्हणजे काय, हे जरी आपण पाहिलं असलं तरी निळोबांच्या दृष्टिकोनातून तो काय आहे, गुरुचं त्यांना जे जाणवलेलं रूप काय होतं ते, आणि त्याही पलीकडे जाऊन मला सांगावंसं वाटतं की नामस्मरण आणि तो मंत्ररूप घेणं आणि त्याचं काय परिणाम आपल्या जीवनावर होतात, जे निळोबांच्या झाले. आणि निळोबांचं उर्वरित आयुष्य थोडस त्याच्याशी जोडून मग आपण याचा निरूपणाचा भाग संपवूया. मला असं वाटतं की मॅडमला आता मी बोलायला त्या ठिकाणी हे करते प्रार्थना, आणि बाकीचं आता रंजना बघेल. पाहिलं मंडळी, निळोबारायांबद्दल सांगताना सुरेखाताई म्हणाल्या की त्यांना जहागिरी होती, त्यांच्याकडे वारसा हक्काने आलेली, भरपूर पैसा अडका होता, तरी ते परमेश्वराच्या चरणी लीन होते. परमेश्वर त्यांच्या मनात जागा होता. बरं, रावाचा रंक झाला तरी सुद्धा परमेश्वरावरची भक्ती त्यांची काही कमी झाली नाही, परमेश्वरावरची श्रद्धा कमी झाली नाही. आपलं आपलं सध्या उलट असतं, आपण राव असलो की आपल्याला अजिबात कसलीच आठवण होत नाही, आणि रंक व्हायच्या वेळेला आपल्याला बरोबर परमेश्वराची आठवण होते, आणि आपण श्रद्धेने काही गोष्टी करायला हव्यात, श्रद्धेने अमुक करायला हवं, श्रद्धे हे असं आपल्याला जाणवायला लागतं. तर ह्या श्रद्धेविषयी मागच्या वेळेला आपण बोललोच, म्हणजे मॅडम बोलल्याच, सॉरी मंजिरीताई बोलल्याच आहे. तर आता तीच श्रद्धा आपण थोडी आणखीन जाणून घेऊया. श्रद्धा म्हणजे काय? आपल्याला परमेश्वराची भक्ती किंवा परमेश्वराची उपासना ही श्रद्धा, हे असे ढोबळ मानाने माहिती असतं, पण श्रद्धेला अजून खूपच स्वरूप आहेत, ती आपण जाणून घेऊया डॉक्टर मंजिरी गोखले यांच्याकडून. अंजना, खूपच धन्यवाद मंजिरी म्हटल्याबद्दल विशेष करून. आणि सुरेखाताईंना खास अजून एक धन्यवाद की त्यांनी आज जो अभंग निवडलाय, आणि कसं सगळं पूरक असतं एकमेकांना. श्रद्धा हा विषय आपण आज घेतलेला, आणि श्रद्धेचा अनुभव, श्रद्धा म्हणजे काय हे बघण्याचं भाग्य. कारण आपण कितीही सगळेजण जरी म्हटलं की माझी याच्यावर श्रद्धा आहे, त्याची याच्यावर श्रद्धा आहे, अमुक श्रद्धा आहे, तर आपली काही एवढी श्रद्धा बिद्धा काही नसते. आपलं थोडं म्हणजे 100% सरेंडर लेवलची आपली श्रद्धा नसते. पण अशी श्रद्धा अनुभवायला मिळाली, बघायला मिळाली, ती दादा सबनीसांची. दादा सबनीसांची पांडुरंगावर जी श्रद्धा होती आणि हा निळोबारायांचा अभंग त्यांचा एक खूप प्रिय अभंग असा होता दादा सबनीसांचा. आणि दादा हा जेव्हा केव्हा आम्ही फरमाईशी सारखा त्यांना हा अभंग आणि त्याचं निरूपण करायला सांगायचो, आणि निरूपण म्हणजे खूप वेळ नाही, 5 मिनिटं ते 7 मिनिटं ते आधी बोलायचे निळोबारायांबद्दल आणि अभंग सुरू करायचे. अक्षरशः प्रत्येक अक्षर आणि प्रत्येक वाक्य असा अंगावर नुसता काटा नाही यायचा. तर असं वाटायचं तिथे प्रत्यक्ष ते दोन्ही संत तिथे अवतरलेले आहेत, आणि त्या संतांचा आपल्याला याची देही याची डोळा अनुभव येतोय त्यांच्या मुखातून. असा तिथे बसलेल्या मलाच एकटीला नाही, जे कोण ऐकत असतील त्या सगळ्यांना हा अनुभव तेव्हा यायचा. एवढी दादांची नुसती पुण्याई नाही, श्रद्धा, आज आपला विषय आहे श्रद्धा, की
की त्यांची तुकाराम महाराजांवर श्रद्धा होती, त्यांची पांडुरंगावर श्रद्धा होती, देवावर श्रद्धा होती. अहो हे झालं अंतरंगाचं, पण त्यांची आयुष्यावर पण श्रद्धा होती. त्यांच्या आयुष्यात एवढे एवढे प्रॉब्लेम्स आलेत, एवढे प्रॉब्लेम्स आलेत की जे त्यांना जवळून ओळखतात त्यांना माहितीये त्यांच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आले. पण त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की भगवंता तू असं का केलंस. त्यांचं म्हणणं, भगवंता तू असं केलंस ना म्हणजे त्याच्या मागे काहीतरी कारण असणार बरं, नाहीतर तुम्हाला एवढी दुःख देणार नाहीस. तू दिलंयस त्याचा अर्थ ते काहीतरी सकारणच दिलेलं असणार. मी त्याच्यातून तावून चलाखून निघीन. मी त्याचा उपयोग म्हणजे आपण अग्नी परीक्षा म्हणतो ना तसा मी त्याचा उपयोग, त्या दुःखांचा उपयोग अग्नी परीक्षेसारखा करीन. तू माझी पुन्हा पुन्हा परीक्षा बघितलीस तरी माझी हरकत नाही. तुला हव्या तेवढ्या वेळेला परीक्षा बघ. ह्या श्रद्धेने ते प्रत्येक त्यांच्या प्रॉब्लेम कडे बघायचे. आणि आम्ही खूप सुदैवी की आम्हाला हा त्यांची श्रद्धा अशी बघायचे. आणि मी दादांना कधीतरी विचारायचे, मी खूप लहान असले तरी थोडीशी मी अशी अशी प्रश्न विचारणारी होते. त्याच्यामुळे मी दादांना विचारते, दादा तुम्हाला कशी काय हो जमते श्रद्धा विद्या, मला काही जमत नाही. एवढा कसा तुमचा पांडुरंगावर विश्वास, माझा काही नाहीये. ते म्हणायचे तुझा हा जो प्रामाणिकपणा आहे की माझा विश्वास नाहीये हे तुला कळणं, हीच वाटचाल आहे श्रद्धेकडे आपण जायची. आणि जेव्हा तुमचा तो आपल्याला नाहीये हे कळतं तेव्हा नाहीतर आपण ह्या भ्रमात असतो की माझा विश्वास आहे, पण आपला विश्वास नसतो. आणि आजचा आपला विषय श्रद्धा आहे म्हणून आता हा विषय निघालाय तर इथूनच सुरुवात करते की श्रद्धेमध्ये अंधश्रद्धा आणि जे आपण म्हटलं ना, तर अंधश्रद्धा कधी असते आणि श्रद्धा कधी आहे कसं समजायचं. सूक्ष्म फरक आहे त्याच्यात. कारण चुकीचा तर्क, वितर्क आणि योग्य तर्क ह्याच्यातला जो भेद सांगता येत नाही ना, पण कळू शकतो. तर तो सूक्ष्म भेद काय आहे ते सांगते. अनुभवाच्या स्तरावरच सुद्धा सांगते आणि ओळखायचं कसं तेही सांगते. की एक आपला लेफ्ट ब्रेन असतो तो फिअर बेस्ड असतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या जगण्यासाठी जे 4 मुख्य जगण्यासाठी सर्व्हायव्हल साठी जे 4 खांब आहेत त्याच्यात भय हा मुख्य सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणून आपल्याला दिलेला आहे. तर लेफ्ट ब्रेनचा त्या सर्व्हायव्हल इन्स्टिंक्टशी सारखा कंटिन्युअस संबंध असतो. आता सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट जी असते हे जे भय असतं ते मूलाधारापर्यंत जोपर्यंत असतं तोपर्यंत ते फायदेशीर असतं. पण ते जर मूलाधाराच्या वरती जायला लागलं म्हणजे इमोशनल लेवलला ते भय यायला लागलं, बुद्धीच्या लेवलला भय यायला लागलं किंवा आपण म्हणतो ना की नात्यांच्या लेवलला भय यायला लागलं, कर्माच्या लेवलला भय यायला लागलं तर मात्र ते घातक ठरतं. आणि घातक असंच ठरतं इमोशनल लेवलला आलेलं जे भय असतं त्याच्यातून अंधश्रद्धेचा जन्म होतो. म्हणजे बुद्धी चालत नाही, काही विचार न करता घाबरलेल्या जीवानी आपल्याला वाटतंय की आपण श्रद्धा करतोय पण ती श्रद्धा नसतेच. म्हणजे ना त्याचा लेफ्ट ब्रेनशी संबंध असतो ना त्याचा राईट ब्रेनशी. कारण लेफ्ट ब्रेनशी संबंध आहे तो भौतिक जगाचा आहे आणि फक्त मूलाधारापुरतं भय असावं, त्याच्या पुढे भय जाऊ नये. त्याच्या पुढे जर भय जायला लागलं, विचारांच्या लेव्हलला वगैरे भय यायला लागलं तर त्याला नियंत्रण आपण करायला शिकलं पाहिजे. आणि ते भय आपल्याला असं अंधश्रद्धा करायला लावतो. किंवा विश्वास आपण म्हटलं, एकाने प्रश्न विचारलाय की विश्वास आणि श्रद्धेमधला फरक काय. तर विश्वास हा जो आहे हा विचारांशी निगडित आहे. तर श्रद्धा ही जी आहे ही भावविश्वाशी संबंध आहे त्याचा. आणि भावविश्व म्हणजे हार्ट आपण बघितलं मागल्या वेळेला, हृदयाशी संबंधित आहे म्हणजे सबकॉन्शियसशी संबंधित आहे. आणि विश्वास म्हणजे बिलीफ, तर त्याचा संबंध कॉन्शियस माइंडशी आहे, लेफ्ट ब्रेनशी आहे. लेफ्ट ब्रेन हे कॉन्शियस माइंड आहे आणि राईट ब्रेन हे सबकॉन्शियस माइंड आहे. आणि
लेफ्ट ब्रेनचा जो आवाका आहे, कॉन्शियसचा जो आवाका आहे तो बहिरंगासाठी आहे आणि राईट ब्रेनचा आवाका आहे तो अंतरंगासाठी आहे. आणि म्हणून आपण अंतरंग आणि बहिरंग दोन्ही विकसित करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर का बॅलन्स राहायचं असेल अंतरंगी बहिरंगी तर दोन्ही विकसित स्वरूपातच असलं पाहिजे. तर बऱ्याच वेळेला होतं कसं, हल्ली आता जो काही कोरोनाचा सगळा महामारीचा सगळा हे भय पसरलाय जगभर, तर ते भय पसरण्याच्या मागचा जर लक्षात घेतला मुद्दा, तर तो विश्वास म्हणजे विचारात कुठेतरी खोट पडली की लागलीच त्याचं अविश्वासात रूपांतरण होतं आणि त्याचं भयात रूपांतरण होतं. तर तिथे श्रद्धा नसते. कारण हे कॉन्शियस माइंडचं असतं, त्यामुळे तो प्रश्नकर्ता असतो, तो फिअर बेस्डच असतो. कॉन्शियस माइंडचं जे जे कार्य आहे, बहिरंगाच्या जगातलं जे जे कार्य आहे ते फिअर बेस्ड आहे. म्हणून तर मागल्या वेळेला मी सांगितलं तसं, पण बहिरंगातलं कार्याला सुरुवात करताना ती फिअर बेस्ड करायची आहे की कशावरून मला ₹1,00,000 मी कोणाला तरी उधार देते, कशावरून ते बुडणार नाहीत. त्यामुळे तावून सलाखून पडताळून बघून एकदा का तुम्ही त्याचा मूलाधार आहे ना, आधार असला पाहिजे. तुम्ही जी काही कृती करताय त्याला जर आधार नसेल तर ते ते तो बंगला जो काही बांधू, ती बिल्डिंग बांधू, ती कोलमडणार. हं? मग हल्लीच्या बिल्डिंगच्या ह्याला वगैरे अर्थक्वेक कंपल्शन असतं. अर्थक्वेकचा तो फॅक्टर लावायला लागतं. उंच हाय रेज बिल्डिंग असतात त्यांना वाऱ्याचा फॅक्टर लावायला लागतो बांधताना. तसा आपण बुद्धीने काम करून पहिला सगळा आराखडा तयार करून मग पुढे तिथे भय आहे की हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, अमुक होऊ शकतं, तमुक होऊ शकतं. तर तो एकदा आराखडा तयार केल्यानंतर मात्र जर जिथे आपल्याला सक्सेस, समाधान अशासारखं हवं असेल, तिथे आपण आता लेफ्ट ब्रेन वरून राईट ब्रेनला शिफ्ट करता आलं पाहिजे. पण आपण ती सवय लावायला लागते. नित्य काहीतरी साधना. मग तुम्ही बहिरंगातली साधना केलीत तरी चालेल. कारण बहिरंगात आपण जे काही रिलॅक्सेशन म्हणून करतोय किंवा जे स्ट्रेस बस्टर्स ज्याला म्हणतात, ते जे जे काय स्ट्रेस रिलीजिंग साठी करतो ते सगळं साधनाच आहे ती. आणि ती शेवटी अंतरंगाशीच संबंध त्याचा जातो. म्हणजे आपण काय करतो, अभ्यास करतो. हा, आणि मग परीक्षेच्या आपण सगळेच जण मुलांना सांगतो की नाही, अगदी परीक्षेला जाईपर्यंत नको रे अभ्यास करू. आता झालाय ना, जेवढा झालाय तेवढा शांत बस, जरा श्वासाकडे लक्ष दे, पोटभर श्वास घे, छान खा पी. खायचं खाल्ले पेल्याने काय होतं, मूलाधार स्थिर होतं. कारण एकदा ते सगळं तुमचं फिअर आहे ती मूलाधारात स्थिर झाली की आता तुम्ही अंतरंगाशी कनेक्ट करायला मोकळे. आता श्रद्धेने पेपर लिहा, तुम्हाला जे काही येत आहे ते सगळं येणार आहे. ही श्रद्धा ठेवूनच पेपर लिहा तुम्ही, की असं असं करायचं नाहीये. मग मला आलं नाही तर, मला त्या आयत्या वेळेला आठवलं नाही तर, हे झालं नाही तर. परीक्षा आता अभ्यास करायच्या वेळेला हा विचार, परीक्षा द्यायच्या वेळेला श्रद्धा. म्हटलं ना, सुरुवात त्या भयातून करायचे. कारण मूलाधार ते अशी वाटचाल आहे आणि अंतरंगाची वाटचाल उलटी आहे, वरून खाली वाटचाल आहे. अंतरंगाची वाटचाल आहे ती ऊर्ध्व मूल अधःशाखम. त्यामुळे आधी श्रद्धा, आधी जायचंय कुठे, गोल ठरवा अंतरंगाचा की मला याव हवाय, मला त्याव हवाय. तो आधी ते ठरवलं. आता श्रद्धेने चालायला लागा, डोळे मिटून. आतलं आतलं कार्य करायच्या वेळेचं सांगते हा, की मेडिटेशन करायचं आहे. कुठलं मेडिटेशन करू, काय करू. एकदा का तुमचं ते बहिरंगातलं सिलेक्ट झालं की युट्यूब मधलं मला हे अमुक अमुक आवडतं, ते ऐकेन हा आज, ते गायडेड मेडिटेशन करेन. एकदा तुम्ही सिलेक्ट केलं ना, ते ऑन केलं, झालं, बहिरंगाचं कार्य संपलं. आता मेडिटेशनच्या वेळेला पूर्ण श्रद्धेने मेडिटेशन करा आणि मग त्याचं फळ मिळतंय की नाही, मिळालंय की नाही ह्याच्यासाठी नंतर अनालिसिस करायला शिकलं पाहिजे. तर अंतरंगात गती येईल. नंतर अनालिसिस करायचंय, आधी सगळं मेडिटेशन करून घ्यायचंय. किंवा जी कुठली साधना आपण नामस्मरणाची साधना करत असू, तर ती साधना अगदी
मनापासून करायचे, पूर्ण त्याच्यात विलीन होऊन करायचे, स्वत्व आपलं घालवून ती साधना करायची. आणि नंतर साधना झाल्यानंतर तिथे थांबायचं नाहीये, साधना संपली नाही तिथे. कारण तुमची प्रगती होतीये की नाही हे टेस्ट करायचं आहे. तुम्ही एक ट्रायल घेतलीत नामाची आणि तिथे साधकांचं चुकतं, बऱ्याच वेळेला साधकांचं तिथे चुकतं. नुसतीच साधना करत राहतात, पण ते व्हेरीफायच करत नाहीत ही साधना बरोबर चाललीये की नाही, मला खरंच फरक पडतोय की नाही या साधनेचा. कारण हजारो साधना आहेत हो. आणि कुठलीही व्यक्ती असते ती वेगळीच असते. म्हणजे एकाच गुरुचे 10 शिष्य असतील तर 10 जणांना वेगळ्या पद्धतीची साधना लागेल. त्यामुळे सद्गुरू लेव्हलचे गुरु असतात, त्यांच्या सान्निध्यात साधना केली तर ते आपोआप तुम्हाला थोडेसे काहीतरी व्हेरिएशन करून ती साधना सांगतील. पण सद्गुरू लेव्हलचे जे गुरु नसतात, सद्गुरू लेव्हलचे की म्हणजे ज्यांना तुमच्याही अंतरंगातलं कळतं. सद्गुरू लेव्हलला असणारे जे साधक असतात त्यांना तुमच्याही अंतरंगातले बदल कळतात, की तुला हे चालणार आहे की नाही, तुला हे फिट बसणार आहे की नाही. अमक्याला चाललं पण तुला चालेल की नाही. आपल्याकडे आणि ह्याच्यासाठी म्हणजे योगामध्ये, आयुर्वेदामध्ये पडताळे आहेत त्याच्यात दिलेले, कोणाला कुठली साधना फळेल. म्हणजे मी हे अनेकांना, खूप जणांना हे सांगते की तुमचं जर वात प्रकृती आहे आणि तुम्हाला अगदी शांत बसायचं, 4 तास शांत बसायचं मेडिटेशन दिलं, तुम्ही इतके बोर व्हाल. पण वात प्रकृतीच्या माणसाला स्थिर बसवणं म्हणजे त्याला जेलमध्ये टाकल्यासारखं, त्याला एवढा त्रास होतो त्याचा मानसिक. त्यामुळे त्याला साधना देताना ऍक्टिव्ह मेडिटेशन, कर्मयोग सांगा, त्याला काहीतरी त्याला ऍक्टिव्हिटी द्या. मग पित्त प्रकृतीच्या माणसाला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी द्या आणि ते स्पोर्टिंग लेव्हलची ऍक्टिव्हिटी देऊन त्याला ती साधना करायला सांगायची. कर्मयोग आपला कफ प्रकृतीच्या माणसाला सांगा 10 तास पण आनंदाने एके जागी बसून साधना करेल. त्याला शांत प्रकृतीची साधना द्या. त्यांना आवडली पाहिजे ना ती साधना. ती जी आवड आहे साधनेची, आवडीने जर ती साधना केली तर ती फळते. म्हणजेच श्रद्धायुक्त केली, अतिशय प्रेमाने केली ती साधना तर ती फळते. मग ते बहिरंगातलं असो किंवा अंतरंगातलं असो. म्हणजे बळे मला सांगितलं पेपर लिहा, अभ्यासाला बस, आणि मला अजिबात बसायचं नाहीये तर माझा अभ्यास होत नाही. मग मी 4 तास बसले तर एक पान सुद्धा पूर्ण डोक्यात शिरत नाही. पण तेच मला स्फूर्ती आली अभ्यासाची आणि मी बसले अभ्यासाला की अर्ध्या तासात 4 नाही 10 पानं माझी वाचून होतील आणि ते बसेल माझ्या फिट डोक्यात. कारण श्रद्धेने केलं. कारण श्रद्धेने जेव्हा आपण करतो कुठलीही कृती, म्हणजे कृती ही लेफ्ट ब्रेनचं आहे, श्रद्धा ही राईट ब्रेनची आहे. म्हणजे श्रद्धा आणि कृती असं जेव्हा एकत्र आपण ते आणतो तेव्हा ते बॅलन्स होतं आणि तेव्हा ते गतिशील होतं. ते असं त्याच्यातून उन्नती, त्याच्यातून विकास आपला होतो, आत्मोन्नती होते त्याच्यातून. आणि म्हणून श्रद्धा हा विषय फक्त अंतरंग साधनेसाठी, देवाच्या साधनेसाठी, धार्मिक साधनेसाठी श्रद्धा आहे ही एक भ्रामक कल्पना आहे. श्रद्धा ही सगळ्यांसाठी आहे आणि श्रद्धा ही सगळ्यांची असायलाच हवी. आपण बघू, प्रत्येक डॉक्टर असतो जेव्हा तो एखादं ऑपरेशन करतो तो अतिशय श्रद्धेने करतो. त्याला इतकी खात्री असते की आपण एवढं करतोय म्हणजे त्याला फळ मिळणार आहे. ही श्रद्धा असते त्या डॉक्टरची कुठलाही. आणि कसं आहे सांगू का, आपण आपल्या सांसारिक दृष्टीने मी सांगते हे की जेव्हा तुम्ही, आपला जो धर्म आहे ना तो इतका सुंदर बांधलेला आहे आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या एथिक्स फॉलो करून, सगळे डूज अँड डोंट्स फॉलो करून तुम्ही साधना बहिरंगातली का असे ना, म्हणजे आई फक्त मुलाला वाढवते आणि भरवते, त्याच्यासाठी सगळं जीवन तिने हे केलंय, एवढे जरी असेल ना तरी ती साधनाच असते. तिने श्रद्धेने केलेली साधना असते ती, आणि तिथे श्रद्धाच उपयुक्त असते. आणि
पडताळा मी मगाशी एकदा सांगितलं, तर पडताळा कसा आहे, श्रद्धेने केलाय का कर्तव्य म्हणून केलाय, नुसतंच विश्वासाने केलाय का श्रद्धेने केलाय, हे पडताळा काय त्याचा. तर पडताळा असा की इफ इट फेल्स, आपण केलं खूप, पण जर त्याला यश आलं नाही, तर जर श्रद्धायुक्त असेल तर आपण ब्लेम गेम करत नाही. अमक्यामुळे झालं नाही, तमक्यामुळे झालं नाही, हे झालं नाही, म्हणजे मला माझा चहा नीट झाला नाही तर दूधच का फाटलं, म्हणजे दूधवालाच नाही बरोबर, मग साखरच ती चांगली नव्हती साखर, हा, किंवा आलंच नव्हतं चांगलं, चहाची पावडर अगदीच बेकार आली होती, म्हणजे सगळा ब्लेम गेम, माझा चहा चांगला झाला नाही ह्याचा ब्लेम गेम दुसऱ्यावर. तर ते ब्लेम्स तुम्ही दुसऱ्यावर टाकता, सगळं जणू काही दुसऱ्यामुळे होत आहे. आणि मी अगदी ह्या ह्या श्रद्धेच्या संदर्भात नव्हते बोलले, मागे एकदा हे बोलले होते. तुम्ही दोन प्रकारे आयुष्य जगू शकता. तुम्हाला जर सगळं दुसऱ्यांच्यामुळे होत आहे असं वाटत असेल तर उत्तम, पण मग तुमचं यश हे दुसऱ्यामुळे बरं का. अरे तुझ्या, तर ते श्रद्धेत रूपांतरित होईल. आणि म्हणून विनय, टाटांना आपण एवढे का मानतो, ते म्हणतात माझ्यामुळे नाही हो, एवढे वर्कर्स, एवढे जण माझ्या कामाला आले, सगळ्यांनी मिळून काम केलंय म्हणून एवढं मोठं संस्थान झालं, माझं काहीच नाहीये ह्याच्यात देणं. हे जेव्हा आपण कुठलंही काम करायला लागतो आणि आपल्याला वाटायला लागतं ती श्रद्धाच असते आणि ती तुमचा उत्कर्षच करते. ती सात्विक लेव्हलला नुसती पोचते असं नाही, ती तुम्हाला अक्षरशः आपण धार्मिक लेवलच्या विचाराला, आता तुकाराम महाराजांचा विषय निघाला, खरंच तुम्हाला विमान येईल न्यायला. तुम्ही तथाकथित धार्मिक काहीही केलं नाहीये, तथाकथित तुम्ही याची साधना, स्पिरिच्युअल आध्यात्मिक साधना काहीही केली नसेल, पण जर तुम्ही तुमचं ह्या जीवनाचं कर्तव्य अतिशय श्रद्धेने केलं, हे बहिरंगातलं जीवन आहे ना, त्यामुळे सगळं जे यश आहे त्याचं श्रेय दुसऱ्यांना देऊन टाकलं. आणि नाहीतर जर श्रेय घ्यायचं ठरवलं, मी श्रेय घ्यायचं ठरवलं, तर माझ्या फेल्युअरचं पण सगळं माझ्याचमुळे, मी काहीतरी कुठे चुकलीये मला बघायला पाहिजे. तर ह्या पद्धतीने केलं तर ते श्रद्धायुक्त झालं. पण जर का आपण अर्ध तिकडे आणि अर्ध इकडे असं केलं तर ते ती श्रद्धा नव्हे, आपल्याला चुकीचा आपला भ्रम झालाय की ही श्रद्धा नाहीये. हा, मग तो विश्वास आहे का, विश्वास सुद्धा नाहीये. कारण विश्वास विचारांच्या लेवलला हीच गोष्ट करेल. श्रद्धेमध्ये अजून एक पडताळा असा येतो की माझं काहीतरी, मी काहीतरी केलं, साधना केली आणि त्याचं मला फळ नाही मिळालं. आणि मग दुसरे म्हणतात काय, कसलं काय तू करतेय, तुला काही कळत नाही, नाही तू अभ्यास नाही झालं, त्यांचं ताशेरे ओढणं, अमुक ओढणं, खूप निंदा करणं आपली, हे सगळं सुरू होतं दुसऱ्याचं. आपण त्यांच्या हातातच बॉल दिलाय ना, त्यामुळे ते काय, त्यांच्या कोर्टात बॉल गेल्यावर ते हवंय तसं ते मारणार आहेत तो. आणि आपण ते दिल्यामुळे, ह्या कृतीमुळे, दुसऱ्याच्या निंदेच्या कृतीमुळे जर आपल्याला स्वतःला त्रास होत असेल म्हणजे आपला राग बाहेर येत असेल किंवा आपला द्वेष बाहेर येत असेल, आपल्याला असं वाटत असेल किंवा आपला संकल्प जो असेल त्यात तो क्षीण व्हायला लागला, तर समजावं की आपली श्रद्धा नव्हती ती, किंवा आपण काहीतरी खूप, म्हणजे श्रद्धा आपल्या हातून घडतच नाहीये, आपण नुसतंच करतोय काम. पण श्रद्धेशिवाय कुठलंही जर कृती केली, जसं मी म्हटलं श्रद्धा हे अंतरंगाचं काम आणि कृती हे बहिरंगाचं काम. श्रद्धेशिवाय कुठलीही कृती केली तर ती बिघडतेच. आणि श्रद्धायुक्त ही कृती केली तर ती बिघडत पण आपल्याला उत्कर्षाला नेते. म्हणजे एक एक टप्पा आपण पुढे तरी जातो. पण जर श्रद्धाच नसेल तर आपल्याला नुसतंच काहीतरी आपण बंगले बांधतोय असं, पण त्यात ते बंगले पत्त्याचे बंगले सारखे असतील, अक्षरशः एक वारा आला की पडून जातील. आपल्याला भ्रमात ते जास्त ठेवतं की आपण याव केलं, आपण त्याव केलं, हे केलं. तर अशी ती श्रद्धा आहे.
मी मागल्या वेळेला काही रेफरन्सेस लिहून आणले होते, ते सांगायचे राहिले होते. श्रद्धा हा विषय आपला असल्यामुळे एक कुठेतरी मला असं मिळालं होतं की कॉन्फिडन्स इन ट्रूथ म्हणजे श्रद्धा. कॉन्फिडन्स इन ट्रूथ, जो काही फॅक्ट असेल, आपण जे किंवा आपला जो काही ठरवलेला पाठ असेल तो बरोबर आहे हे वाटणं ही श्रद्धा. आणि त्याच्या पुढे अरबिंदोंनी, श्री अरबिंदो काय म्हणतात, द सोल्स बिलीफ इन द डिव्हाइन्स एक्झिस्टन्स. ते अर्थात आध्यात्मिक लेव्हलचं सांगतायत हे. द सोल्स बिलीफ इन द डिव्हाइन्स एक्झिस्टन्स, विजडम, पॉवर, लव्ह अँड ग्रेस मीन्स श्रद्धा. म्हणजे ग्रेस ज्याला म्हणतात, जे काही आपोआप जे काही घडतंय, ज्या लाटा इकडून येते तिकडून येते, आणि हे जे काही सुंदर लाटांचं व्हायब्रेशन्स, नाच नृत्य चाललेलं आहे, नादब्रह्माचा खेळ चाललेला आहे, त्याला ग्रेस म्हणतात. तर ते ग्रेस आहे म्हणजे श्रद्धा. अजून एक श्रद्धेबरोबर नेहमी कुठे वाचलं मी, ते इथे लिहिलं नाहीये, श्रद्धेबरोबर नेहमी उत्साह असतो. पडताळा एक त्याचा, तुम्ही जे श्रद्धायुक्त काहीतरी करताय की नाही हे कसं कळेल, तर उत्साह असतो. अति उत्साह नाही, मी म्हणते उत्साह असतो, आणि कर्तृत्व असतं, म्हणजे कर्म असतं त्याच्यात, तुम्ही काहीतरी करत असता. आपाप येईल असं नाही. मी आता श्रद्धा ठेवली देवाकडे मागितलं मला हे लॉटरीचं तिकीट लागू देत, आणि मी त्याच्या पायावर ते लॉटरीचं तिकीट ठेवलं, आता देईल तो, असं नसतं. तुम्ही कर्म करणं तुमचं जर सोडून दिलं तर काहीही होत नाही. म्हणजे समजा मी ज्योतिषाकडे गेले आणि ज्योतिषी म्हणाला, अरे वा, सुंदर पत्रिका आहे ही, पहिला नंबर काढेल हो, आणि मी अभ्यासच सोडून दिला करायचा, तर माझा पहिला नंबर कसा येईल? किंवा मी परीक्षाच दिली नाही तर माझा पहिला नंबर कसा येईल? तर इफ्स अँड बट्स असतात. हे कधी होईल? जर तू परीक्षा दिलीस, जर तू अभ्यास केलास, म्हणजे आतापर्यंत तू जसा अभ्यास करत आलीस तसाच अभ्यास तू पुढे करत गेलीस तर, म्हणजे इट इज अ पॉसिबिलिटीज सांगितलेल्या असतात. तशा श्रद्धेमधून सुद्धा पॉसिबिलिटीज निर्माण व्हायला लागतात. पॉसिबिलिटीज कशाच्या? उत्कर्षाच्या. पण फेलियर पॉइंट्स येतातच, स्टॉपेज पॉइंट्स येतातच, कुठेतरी थांबायला होतं, तर तिथे परत बहिरंग अंतरंग, बहिरंग अंतरंग असा आपण प्रवास करायला लागतो. प्रश्न कुठेतरी थांबलोय असं वाटलं, एरर आलाय असं वाटलं की लागलीच बहिरंगात यायचं, अनालिसिस करायचं की काय चुकलं असेल, कुठे मॅप एकदा पुन्हा बघा. अरे बापरे, आपल्याला ह्या मार्गाने जायचं होतं, नेमका मी जिथे एक्झिट होते ना तिथेच मॅप बघायची विसरले, तो पॉइंटच चुकला आणि तो एक्झिट मिस झाला. तिथे परदेशात जाणारी लोक हल्ली खूप असतात, आणि आता हल्ली भारतात सुद्धा तसं झालंय. एक एक्झिट आपला जर टळला तर पुढे 10 मैलावर एक्झिट नसतो दुसरा, तर आपल्याला 10 मैल जायला लागतं. काय करणार? म्हणजे आपण एक्सेसिव्ह, तर जाणीवपूर्वक, श्रद्धायुक्त, आणि श्रद्धेने काय होतं, आपली इंट्युशन वाढते. त्यामुळे आपल्याला एक्झिटच्या वेळेला भगवंत आठवण करून देत असतो. पण तुम्ही जर श्रद्धा कंटिन्युअस तुमची असली तर बरोबर तिथे तुम्हाला आठवण केली जाईल, आलाय बरं का एक्झिट, आता इथून जायचंय बाहेर, आणि तो क्षण कळतो. पण तो क्षण बऱ्याच वेळेला मिस होतो, पण काही काळजी करायचं कारण नाही. हा रस्ता अनएंडिंग आहे, आणि प्रत्येक थोड्या 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 वळणांनी एक्झिट्स येतात. आपल्याला ते कार्य सिद्ध करण्यासाठी जंक्शन पॉइंट्स येतात की जिथे आपण ते कार्य सिद्ध करू शकू, ज्याला ज्योतिषशास्त्रात योग असं म्हणतात. तर पण तुम्ही चालत राहिलं पाहिजे, तुम्ही कृती करत राहिलं पाहिजे, तर ते घडेल, नाहीतर नाही घडणार. त्यामुळे श्रद्धेच्या बरोबर उत्साह, कर्तृत्व, पराक्रम, आणि आत्म्याच्या एका अवस्थेतून पुढच्या अवस्थेत जायला, म्हणजे लेव्हल अप होण्यासाठी श्रद्धेची गरज असते. म्हणजे आपल्याला माहितीये ना की कुठला अमिताभ बच्चनचा कार्यक्रम लागायचा, कौन बनेगा करोडपती, त्याच्यात तसं असतं, लेव्हल्स असतात ना.
तर फर्स्ट लेवल वरून सेकंड लेवलवर जाताना घसघशीत तुम्हाला काहीतरी मिळतंही, पण जर फेल्युअर झालं तर तेवढं मागेही येता, तुम्ही एक लेवल पूर्ण मागे येता. तसंच असतं श्रद्धेने. जर तो पॉइंट चुकला तुमचा, तो एक प्रश्न तिथला चुकला, तर तुम्हाला परत मागे यायला लागतं. पण जर तो एक प्रश्न, शेवटचा प्रश्न जर तुम्ही यथायोग्य पद्धतीने उत्तर दिलं त्याला, तर तुम्ही लेव्हल अप जाता. आता पुन्हा मागे नाही. आणि अशा असंख्य लेव्हल्स आहेत. बेसिकली आपल्याकडे चक्रांच्या पद्धतींमधनं 7 लेव्हल सांगितलेले आहेत, पण त्या बेसिक झाल्या. पण अशा प्रत्येक चक्राचे सुद्धा तुम्ही 7 भाग करू शकता. असे आपण अजून छोटे छोटे भाग करू शकतो आणि प्रत्येक वेळेला ह्या इयत्तेतून त्या इयत्तेत जाण्याचा जो चेंज ओव्हर पिरियड आहे, तिथे जर श्रद्धा तुमची कमी पडली तर तुम्ही परत मागे येता. कारण श्रद्धा ही लिंक आहे या दोन्हीच्या मध्यातली. म्हणजे लेफ्ट ब्रेन कडून राईट ब्रेन कडे जायचं आहे, राईट ब्रेन कडून लेफ्ट ब्रेन कडे यायचं आहे, तर ती जी लिंक आहे मधली, आपल्या ब्रेन मध्ये असलेले जे असोसिएटेड फायबर्स आहेत, म्हणजे कोणीही राईट ब्रेन लेफ्ट ब्रेनला नावं ठेवत नाही, लेफ्ट ब्रेन राईट ब्रेनला नावं ठेवत नाही. ते एकीने काम करतात. तुझ्या कामाच्या वेळेला मी मध्ये लुडबुडणार नाही आणि माझ्या कामाच्या वेळेला तू मध्ये लुडबुडू नको, असं जेव्हा ते जॉईंटली सांगतात, तेव्हा मग इकडची एनर्जी इकडे जाणं, इकडची एनर्जी इकडे जाणं, हे पटापटा होतं आणि ते श्रद्धेने घडतं. म्हणजे अनालिसिस मधून सिंथेसिस मध्ये, सिंथेसिस मधून अनालिसिस मध्ये, असं आपण एक 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 आपण माळ ओवतो किंवा हार ओवतो, तेव्हा एक फूल ओवतो, ते सेट करतो. आता परत ओवायला घ्यायचंय, म्हणजे परत छेद. पण आता छेद झाल्यानंतर पुन्हा त्याचं काहीतरी रूपांतरण छान करतो, परत दुसरं, परत तिसरं, असं छोटं 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 करत आपण जात असतो. आणि प्रत्येक जॉईंट जो असतो त्या जॉईंटला श्रद्धेची गरज असते. जर तिथे श्रद्धा आपली कमी पडली तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या एक लेव्हल खाली. आणि त्या लेव्हल्स काही खूप खूप खाली, म्हणजे अगदी याच्या सापासारख्या नसतात, सापशिडीच्या सापांसारख्या खूप मोठ्या नसतात, छोटे छोटे असतात. एक 4 घरं मागे जाल तुम्ही. फक्त संतांना जास्त कठीण का जातं, कारण संतांची जी लेवल असते ती जेवढं आपण सूक्ष्मतेत प्रवास करू ना, म्हणजे अंतरंगातल्या सूक्ष्मतेत, तेवढ्या सूक्ष्मतेत छोटीशी सुद्धा चूक मात्र तुम्हाला खूप खाली बागे घेऊन जाते. म्हणजे ती आपण लेव्हल अप गेल्यानंतर मिनिममला नाही नेत अर्थात, पण फिजिकल बॉडी कॅन गो डाऊन. ओके, पण आता तुम्हाला पाथ माहिती आहे, त्यामुळे पुन्हा तुम्ही तो पाथ पटापट चढवू शकता. तर अशी श्रद्धा प्रत्येक कृतीत महत्वाची आहे. आपल्याकडे भगवद्गीतेत 17वा अध्याय श्रद्धेवर आहे. आणि मग श्रद्धा सुद्धा सात्विक, राजसिक आणि तामसिक कशी असते. तर कुठली श्रद्धा असावी? अर्थातच सात्विक श्रद्धा. सात्विक श्रद्धा म्हणजे काय, जे मी मगाशी सांगितलं तसं, नुसती भासमान श्रद्धा नाही. इगो रिलेटेड श्रद्धा असेल, मी केलं, याव केलं, त्याव केलं, बघा मी करते की हे करते की माझी श्रद्धा आहे, माझी 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 माझी, असं जर येत राहिलं आपल्या श्रद्धेच्या मध्ये, माझी केवढी श्रद्धा आहे, माझं केवढं हे, तर हा जो मी येत राहिला आपल्या बोलण्यात, तर समजावं की ती जी काही श्रद्धा आहे ती तामसिक श्रद्धा आहे आणि ती पटकन गळून पडेल. म्हणजे ती, त्याला काही खरं म्हणजे त्या श्रद्धेला अर्थ नाही. मग राजसिक श्रद्धा त्यातल्या त्यात तुम्हाला बहिरंगातलं तरी यश देईल, म्हणजे समृद्धी देईल, तुम्हाला समाधान देईल असं नाही. राजसिक श्रद्धा समाधान नाही देऊ शकत. राजसिक श्रद्धा बहिरंगातलं सांसारिक यश देऊ शकते, राजसिक श्रद्धा, पण ती समाधान कधीही देऊ शकणार नाही, कारण तिचं रूपच नाहीये समाधान. हे रजस म्हणजे समाधान नाही. सारखं इथून तिथे तिथून तिथे सारखं, ह्याच्यात ही सॅटिस्फॅक्शन नाही, ह्याच्यात ही सॅटिस्फॅक्शन नाही, म्हणून कधी इथे कधी तिथे कधी तिथे कधी तिथे सॅटिस्फॅक्शन नाही, समाधान नाही, म्हणून तर ते रजस आहे, सारखं हलत असतं. आपण कुठे, म्हणजे मी ठाण्यात आहे
तर मला पुण्याला जावंसं वाटतं. पुण्यात असले की मला ठाण्याला यावंसं वाटतं. इथे असले की मला माझ्या लांबच्या बहिणीची आठवण येते. माझ्या बहिणीकडे गेले की घरची आठवण येते. खेळत असले की घरी जावंसं वाटतं. घरी गेले की खेळायला जावंसं वाटतं. म्हणजे ही रजस वृत्ती झाली. कुठेच स्थिर राहायला आपण तयार नाही. त्यामुळे समाधान नाही हे त्याचं स्थायी भाव आहे रजस वृत्तीचा. त्यामुळे रजस श्रद्धा खरं म्हणजे असं काही नसतंच. पण तरी सुद्धा आता अ, कृष्णाने स्वतः सांगितलंय, व्यासांनी स्वतः सांगितलंय म्हटल्यावर त्याच्यावर आपल्याला श्रद्धा ठेवायला हवी. की ते एवढे महान योगी, तर त्यांनी जर हे सांगतायत तर त्याच्यात काहीतरी तथ्य असेल जे मला आकलन झालं नाहीये. पण नक्की त्यांना त्याचं आकलन झालं होतं म्हणून त्यांनी रजस श्रद्धा म्हटलं. पण ते रजस श्रद्धा जी आहे ती बहिरंगातलं यश नक्की देते, की कर्तृत्व, की मी हे केलं की अमक्या ठिकाणी जाईल, ऑफिसमध्ये मी प्रमोशन मिळवीन, मी हे हे जे काही यश असतं आपलं, मी मिळवूनच दाखवीन, त्या खुर्चीवर मी बसूनच दाखवीन. हे जे काही आहे ते रजस यश आहे. ती श्रद्धा रजस श्रद्धा रजस यश देते. आणि सात्विक श्रद्धा आहे ती आपल्याला हवी आहे, गरजेची आहे, जी आपली आत्मउन्नती करते. म्हणून मी मगाशी टाटांचं उदाहरण दिलं, जे.आर.डी. टाटांचं, की त्यांची सात्विक श्रद्धा आहे. त्यांनी अजिबात आध्यात्मिक काही साधना केली नसावी. थोडीशी केली असेल, पण म्हणजे ते काही आध्यात्मिक म्हणून आपण व्यक्ती त्यांना ओळखत नाही. आपण पूर्णपणे सांसारिक व्यक्ती म्हणून त्यांना ओळखतो. पण इतके सत्वशील, इतके इतके विवेकी, इतके सत्वशील आणि विनय, आपण म्हणतो ना विनयशीलता त्या व्यक्तीच्या अंगी सहज सहज येते. सहज येते ती सात्विक श्रद्धा. मग ती बहिरंगातली असो किंवा अंतरंगातली असो, तुम्हाला उच्च पदाला घेऊन जाते. बहिरंगात ती साधना करताना श्रद्धा असेल तर बहिरंगात उच्च पदाला जाल. अंतरंगात तीच केली तर अंतरंगातल्या उच्च पदाला जाल. श्रद्धा ही दोन्हीकडे गरजेची आहे. श्रद्धा आणि प्रश्नकर्ता दोन्ही सांसारिक साधनेसाठीही गरजेचं आहे आणि आध्यात्मिक साधनेसाठीही गरजेचं आहे. कारण बरेच जण आपण बघू किंवा बघतो, कोणाला जाणवलं असेल, कोणाला जाणवलं नसेल, पण आध्यात्मिक साधना करतात, वर्षानुवर्ष ध्यान करत असतात, वर्षानुवर्ष नामस्मरण करत असतात, पण त्यांचा राग नाही कमी झालेला, लोभ नाही कमी झालेला, त्यांचा आवडी-नावडी बदललेल्या नाहीयेत, त्यांचं गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती नाही कमी झालेली, ते अजून शत्रूला शत्रूच मानतात, त्यांच्या अंगी कुठलेही गुण विकसित नाही होत. याचा अर्थ ते जे नामस्मरण चालू आहे ते आयदर रजस लेव्हलला असेल किंवा तमस लेव्हलला असेल. ते सात्विक नाहीये. पण मग विश्लेषण करत नाहीत ना ते. कारण आपल्यात बदल होतोय का हे बघायला पाहिजे. म्हणजे सात्विक श्रद्धा जी आहे ती कशात बदल करेल? आपल्या स्वभावात बदल करेल. आपले जे षटविकार आहेत किंवा त्याच्याही पेक्षा जास्त विकार असतील, ते विकार कमी क्षीण होतील, जाणार नाहीत. कारण आपण जिवंत आहोत ना. जोपर्यंत आपण मानव म्हणून जिवंत असतो तोपर्यंत ते विकार जाणार नाहीत. कारण तो स्थायी भाव आहे आपला. तर विकार ते जाणार नक्की नाहीयेत. पण सात्विक श्रद्धा असली तर ते इतके क्षीण होतील की ते जणू काही नाही. या लेव्हलला ते येतील. कारण ही दुनिया द्वैताची दुनिया आहे. त्यामुळे इथे ते राहणारच आहेत. पण ते इतके क्षीण असतील की आपल्याला जाणवणार नाहीत. हे सात्विक श्रद्धेतून घडेल. आणि मग पडताळा घ्यायला पाहिजे. दर 2 दिवसांनी, दर आठवड्यानी, दर महिन्यानी एकदा पडताळा घेतला पाहिजे की आपण साधना करतोय. मागल्या महिन्यात मी जितकी रागवत होते त्याच्यापेक्षा आता माझा राग कमी झालाय का? झाला नसेल तर काहीतरी साधनेत बदल करणं गरजेचं आहे. काय बदल करणं गरजेचं आहे? तिथे बुद्धीचा वापर करायचा आहे. तिथे प्रश्नकर्त्याचा वापर करायचा आहे. तिथे कॉन्शियस माइंडचा वापर करायचा आहे. तिथेही तुम्ही त्याचा उपयोग न करणं आणि नामस्मरण तरीही तसंच करत राहणं म्हणजे अंधश्रद्धा. वेड्यासारखं करताय कारण तुम्हाला गुण मिळत नाहीये. एवढ्या नामस्मरणातून एवढं मिळालं पाहिजे आणि ते तुम्हाला मिळत नाहीये. ह्याचा अर्थ कुठेतरी चुकताय. ही बुद्धी गहाण ठेवून तुम्ही करताय. साधना झाल्यानंतर तुमच्यात बदल होतोय की नाही?
होत नसेल तर मग साधना करताय कशाला? म्हणजे मी अभ्यास केला आणि मला जर अमुक एवढे मार्कच मिळत नसतील तर मग मी अभ्यास नक्की आयदर चुकीचा करते अभ्यास, किंवा द्यायची परीक्षा गणिताची आणि मी करते मराठीचा अभ्यास, मग गणितात कसे मार्क मिळतील? आणि मी म्हणते मी किती अभ्यास करते, मी दिवसभर अभ्यास करते. अरे पण तुला परीक्षा गणिताची द्यायची आहे, मग मराठीचा अभ्यास करून कसं चालेल? किंवा विषय गणितातला किंवा भाषेतला विषय वेगळा आहे, आज ग्रॅमरची परीक्षा आहे आणि मी कुठला तरी दुसराच अभ्यास करते, भाषा तीच, पण चॅप्टर वेगळा, वेगळ्या चॅप्टरचा अभ्यास करते तरी चालणार नाही. तुम्हाला ज्याची परीक्षा द्यायची त्याचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे तुमची लेव्हल किती आली आहे साधनेतून, आपली लेव्हल हा पडताळा कोण करणार? आपण इथे सुरुवात गुरूंनी केली, तर आपल्यातला गुरु जागा करायचा आहे प्रत्येक वेळेला. आपल्यातला गुरु म्हणजे जो इथे मध्यात बसलेला असतो, आज्ञाचक्राच्या इथे जो गुरुचक्र म्हणतात ना याला, आज्ञाचक्राच्या इथे जो त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, त्या त्रिवेणी संगमावर तो बसलेला असतो, त्याला जाग करायचा आहे. आणि ह्या त्रिवेणीमध्ये बुद्धीही येते, तिथे भावही येतो, मन बुद्धी अहंकार तिन्हीही इथे येतं. तिन्हीचा पडताळा घ्यायला पाहिजे. अहंकार कुठे आहे? अहंकार डोक्यात आहे का, हृदयात आहे का, पोटात आहे का, पायात आहे? कुठे आहे अहंकार? तो कुठे असला पाहिजे? हे बुद्धीने ताडून बघायचं आहे सगळं. भाव कुठे आहे? आपण खरंच कनेक्ट करतोय का नाही, आपलं कनेक्शन होते काय, हे सगळे प्रत्येक वेळेला मध्ये मध्ये पडताळा घ्यायला पाहिजे ना. तो पडताळा न घेता जर आपण साधना करत राहिलो तर तेही अंधविश्वासाने करतोय, अंधश्रद्धेने आपण ती करतोय म्हणायला हरकत नाही. वेड्यासारखी करतोय, बावळटासारखी करतोय, वेळ वाया घालवतोय, आपला जन्म वाया घालवतोय. माझ्या काकांचा एक अभंग आहे, जन्म हा दवडीला वाया, काय करू पंढरी राया. आणि तर सगळा वेळ निघून गेल्यानंतर जेव्हा उतार वय यायला लागतं तेव्हा कळतं, अरे आपण तेव्हा हा सगळा काही विचारच नाही केला, आपण चुका करतच गेलो. असा पूर्ण जन्म जातो, असे आपले अनेक जन्म जातात. तर असं होऊ नये म्हणून प्रत्येक वेळेला बुद्धीचा वापर केलाच पाहिजे. इथे त्रिवेणी संगम हा इथे आहे, गुरुचक्र इथे आहे. आपल्यातला गुरु जागा करायला पाहिजे प्रत्येक वेळेला. आणि आपल्यातला गुरु जागा जर असेल तर तो बुद्धी, मन आणि अहंकार ह्या तिन्हीचा मेळ साधेल. तिन्हीही इम्पॉर्टंट आहे, पण तिन्ही कुठे काय वापरायचं हे कळलं पाहिजे. एखादं चित्र काढताना काळा रंग कुठे वापरायचा, हिरवा रंग कुठे वापरायचा, पिवळा कुठे वापरायचा हे कळायला पाहिजे. तुम्ही फुलांना काळा रंग दिलात आणि गुंढाला पांढरा रंग दिलात तर कसं चालेल? ते झाड किती विचित्र दिसेल, चांगलं दिसणार नाही. ते फळं वेगवेगळ्या रंगाची दिली, मी म्हटलं असं की काळ्या रंगाची फळं दिलीत, नाही बॉर्डरला काळा रंग, बॉर्डरला. मग बिया आहेत त्या बिया काळ्या रंगाच्या करा. पण तुम्ही रंग जर म्हणजे नको तो रंग नको त्या ठिकाणी दिला तर ते चित्र छान होत नाही. त्यामुळे सगळे हे गुण हवेत आपल्याला, पण हे गुण कुठे कुठला असला पाहिजे आणि किती प्रमाणात असला पाहिजे, किती सूक्ष्म लेव्हलला असला पाहिजे हे आपल्याला कळणं, याच्यासाठी साधना असते. आणि ही साधना जर हे आपल्याला देत नसेल, आपलं चित्र सुंदर होत नसेल आणि आपलं पिक्चर मोठं 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 होत जात नसेल तर ती साधना आपली व्यर्थ आहे असं समजावं. आणि ती साधना व्यर्थ जाते म्हणजेच आपण अश्रद्धायुक्त तरी साधना करत असू, अंधश्रद्धेने तरी करत असू, किंवा आपली तमस श्रद्धा असेल तर ती तमस श्रद्धा काढून सात्विक श्रद्धेला आपण शिफ्ट केलं पाहिजे. आणि आत्ताला इथे आपण थांबूयात, की 5:13 झालेले आहेत, त्यामुळे इथे थांबूयात आणि पुढल्या वेळेला श्रद्धेवरच बोलणार आहे. कारण अजून खूप सांगण्यासारखं आहे की लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन कनेक्शन त्याचं कसं आहे, काय आहे, की श्रद्धेने लेफ्ट ब्रेन जरी श्रद्धेचा विषय नसला तरी ते वापरायचं कसं, मग तिथे लेफ्ट ब्रेनची कामं करताना वापरायची कशी ती श्रद्धा, राईट ब्रेनचं करताना किती प्रमाण. शेवटी प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण आहे, प्रमाणात त्या गोष्टी असल्या की त्या चांगल्या होतात, प्रमाणाबाहेर गेलं किंवा चुकीच्या ठिकाणी गेलं तर त्या घातक ठरतात. एवढे बोलून मी इथे थांबते. प्रमाणाबाहेर जाता कामा नये, नाही तर घातक ठरेल.
मंडळी, श्रद्धा हा विषय जो आहे ना, तो खूपच मोठा आहे. त्याच्यावर बोलू तितकं कमी आहे. ऐकू नाही येते रंजू. हॅलो, आता येतंय? अनु, ऐकू येत नाही. 1 मिनिट थांबा. हा बोल. येतं ऐकायला? हा येते. हा. श्रद्धा हा विषय एवढा मोठा आहे ना, की त्याच्यावर असं 1-2 ह्याच्यात बोलणं होणार नाही. आता मॅडम म्हणाला तसं श्रद्धा म्हणजे फक्त परमेश्वराची प्रार्थना किंवा परमेश्वराची उपासना, परमेश्वराचं नामस्मरण हेच म्हणजे श्रद्धा नव्हे. आपण एखादं काम सुद्धा, एखादं गोष्ट ठरवली, तर ती सुद्धा आपण जर श्रद्धेने केली, तर त्याचं फळ आपल्याला मिळतं. मला याच्यावर एक असं उदाहरण सांगावंसं वाटतं. जुना संत तुकाराम सिनेमा सगळ्यांनी बघितला असेल. त्याच्यात तुकारामांचं काम करणारे विष्णुपंत पागनीस यांचं काम तुम्ही बघितलं असेल. म्हणजे आताच्या पिढीला नाही म्हणत, मी किंवा माझ्या आधीची पिढी यांनी काम बघितलं असेल, की खरं तर ते म्हणजे मंजिरीताई म्हणाल्या तसं तमस ह्याच्यात मोडतं खरं म्हणजे ते म्हणजे सिनेमात काम करणं किंवा हे. पण त्यातली तुकारामांची भूमिका विष्णुपंत पागनीसांनी इतक्या श्रद्धेने केली की आपल्याला त्यांच्यात तुकारामच दिसू लागले. म्हणजे तुकारामांचा फोटो हे विष्णुपंत पागनीसांचाच फोटो असतो. इतकं श्रद्धेने त्यांनी ते काम केलं. आणि म्हणजे माझ्या आई वडिलांकडून किंवा माझ्या आजीकडून मी असं ऐकलेलं की लोक असं थिएटरमध्ये नमस्कार वगैरे करायचे त्यांचं आलं चेहरा आला की. आणि मगाशी मंजिरीताई म्हणाल्या तसं की तुम्ही श्रद्धेने करा, तुम्हाला नक्की विमान येईल. श्रद्धेने एखादी गोष्ट करा किंवा तुम्हाला खरोखरच विमान येईल. तर माझं म्हणणं असं आहे की कधी कधी आपण असं एखादी व्यक्ती गेली की म्हणतो बघा, अगदी काही त्रास न होता गेली हो, म्हणजे त्यांनी खरोखरच श्रद्धेने आयुष्य जगलं असेल, त्यामुळे त्यांना इनडायरेक्टली ते विमानच आल्यासारखं झालं ना. विमानच येतं आणि घेऊन जाऊ. म्हणजे कोणाला काहीही त्रास न देता अगदी आत्ता होते आणि आत्ता गेले अशासारखं. म्हणजे ते श्रद्धेने आयुष्य जगले. प्रत्येकावर श्रद्धा ठेवून, आपल्या कामावरती श्रद्धा ठेवून त्यांनी आपलं आयुष्य सगळं घालवलं. आणि अजून एक मला असं वाटतं की आपल्याला ना श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही गुण अगदी जन्मजात असतात, जन्मापासूनच आपल्याकडे असतात. जसजसे आपण मोठे होतो ना, तसं तसं आपलं श्रद्धा बाजूला राहते आणि बौद्धिक लेवलवर विश्वास वाढायला लागतो. आपली श्रद्धा असते की आपण चालत येऊ तेव्हा आपली आई समोर आहे, ती आपल्याला पडलो तर पडेल, धरेल, ही आपली श्रद्धा असते. त्यामुळे आपण पावलं टाकत पुढे येतो. आपल्याला खात्री असते या गोष्टीची. तसं पण पुढे आपल्याला हे असं वाटतं नाही नाही झालं, एकदा आईने शिकवलं चालायला, मग काय, मग काही प्रश्न नाही, आता आईची गरजच नाही. अशासारखं पुढे आपलं आयुष्य विश्वासावर जगायला लागतो आपण. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की दादा सबनीसांप्रमाणे म्हणजे त्यांनी सांगितलं तसं, दादा सबनीसांनी जसं प्रत्येक संकटाला चल परमेश्वरा तू माझी परीक्षा घेतोयस ना, तुला खात्री आहे ना, तसंच आपण ह्या आत्ताच्या करोना या संकटाकडे बघूया आणि आपण आपल्यातला आत्मविश्वास वाढवूया, आपल्यातली श्रद्धा वाढवूया आणि श्रद्धेने करोनाला सामोरं जाऊया की तो आपल्या श्रद्धेपुढे झुकलाच पाहिजे. चला तर शेवट करूया आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. भरोनी सद्भावाची अंजुली, मिया ओइल्या फुले मोकळी. अर्पिली अंद्री उगली विश्वरूपाच्या, ये शरीरीची ये माती. मेळवीन तये क्षिती, जेथे श्री चरण उभे ठाकती. आराध्याचे कुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. पांडुरंग हरी वासुदेव हरी. 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 हरी 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 हरी.